कंडक्ट झाला प्राची प्रेस कॉन्फरन्स आमचे बरोबर रेव्हेन्यू मिनिस्टर जेनिफर मोन्सेरात, हेल्थ मिनिस्टर विश्वजीत राणे आसात. आयच्या कॅबिनेटाची मेन डिसिजन्स तुमच्या समोर दवरता. प्रपोजल फॉर द पब्लीक वर्क डिपार्टमेंट वर्क्स गोवा स्टेट्स वर्क एडवायझरी बोर्ड हाजी वेगवेगळी प्रपोजल्स जे आमच्या समोर आशिल्ली हे डिझायन पीडीची वेगवेगळ्या कॉन्स्टिट्युएंसी वेगवेगळी जी वर्क्स एडवायझरी बोर्डा फुडली प्रपोजल्स हे इज एप्रॉक्सिमेटली 9 प्रपोजल्स आशिल्ली. ती वर्क्स एडवायझरी खंयची 12 कोटी 5 कोटी 7 कोटी अशी वेगवेगळी आसा. ताजी डिटेल्स तुमच्या कडेन येतली. सेकंड इट इज एन ओके आमच्याकडे हायरिंग ऑफ द पावर ट्रान्सफॉर्मर म्हणजे काही पावर ट्रान्सफॉर्मर फेलियर जाल्ले ते हायर करपा खातीर आमी घेतले. तिसरी गजाल लॅबोरेटरी टेक्निशियन आनी मायक्रोबायोलॉजिस्ट आमी पोस्ट फॅक्टरी एप्रुवल फॉर द अपॉइंटमेंट ऑन द कॉन्ट्रॅक्ट बेसिसचेर हेल्थान आमकां वेळच्या वेळी घेवचें पडटा म्हणून ते घेतलेले आहा. दुसरें आमी डायरेक्टर ऑफ हेल्थ सर्विसीसच्या अंडर आमचे सब डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल साउथ हाच्या खातीर ते सगळे परमनंट पोस्ट जे आशिल्ले हे परमनंट पोस्ट सगळे सँक्शन करून घेतले. एक्स पोस्ट फॅक्टर एप्रुवल टुवर्ड्स द एमर्जन्सी मेडिकल पर्चेस फॉर द डायरेक्टर ऑफ हेल्थ सर्विसीस फॉर द COVID-19 हाच्या खातीर आशिल्ले. 5 डेटा एंट्री ऑपरेटर एंड फॉर द इन्फोटेक कॉर्पोरेशन फॉर द डायरेक्टर ऑफ हेल्थ सर्विसीस कोविड हाच्या खातीरच आमी ऑलरेडी घेतलेले आसा. गोवा इन्स्टिट्यूट फॉर द फ्युचर ट्रान्सफॉर्मेशन गिफ्ट हाजे आमकां एक्टिवेट जावपाचें आशिल्लें खूब पयलीं जाल्लें ते अंडर द मायन सीएम चेअरमॅनशीप समिती एप्रुवल दिल्लें आसा. ताज्या उपरांत प्रोक्युरमेंट ऑफ द 4368 स्क्वेअर मीटर ऑफ द लँड ही तुवें पेडणे हांगासर फॉर द वॉटर सप्लाय ताज्या खातीर ती प्रोक्युअर केल्ली आसा. ताज्या उपरांत क्लीन गोवा सिस्टम म्हणजे बारीकशे पयलींचे पेंडींग उरलेले बील फॉर हावजकीपिंगचे ते क्लियर केल्ले आसा. वन दर इज अ स्विडीश एनवायरमेंट रिसर्च इन्स्टिट्यूट ऑन नॉमिनेशन बेसीस आमी कन्सल्टन्सी फ्रॉम द वेस्ट टू एनर्जी हे ताज्या खातीर फायनलायज केल्लें आसा. ताज्या उपरांत आमचे ओके स्कीम फॉर द इन्स्टॉलेशन ऑफ द टॉयलेट्स ही कितें जाल्ली आमकां आमी आतां पर्यंत सगळे टॉयलेट जे आसा सॉलिड वेस्ट मॅनेजमेंटच्या अंतर्गत दिताले बट थोड्या जाणांक परमनंट स्ट्रक्चर टॉयलेट जाय आशिल्ले ताच्या खातीर एक वेगळी स्कीम डिझायन केल्या आमी जे ताजें इन्कम लिमीट आसा तेजेर एक तर स्वता टॉयलेट बांदचो पयशे रिएम्बर्स करचे दॅट इज अ वन. सेकंड अंडर द सुलभ शौचालय बांदून घेवचें जाय जाल्यार तांच्या कडल्यान 2 आनी तिसरे बायो टॉयलेटाच्या अंतर्गत आमी जे दिताले पळय न्ही तेच अशा पद्दतीन पयलीं फक्त कंपल्सरी अंडर द बायो टॉयलेट आशिल्ले म्हणजे सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट कॉर्पोरेशनच्या अंतर्गत आतां 3 पद्दतीन म्हणजे हे टॉयलेट्स जे आसा घेवपाक शकता ही स्कीम विच इज एन सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट PWD आनी पंचायत हाच्या सगळ्यांच्या बरोबरीन आशिल्ले. ताज्या उपरांत प्रपोजल फॉर द क्रिएशन ऑफ द न्यू पोस्ट इन सिटींग ऑफ द DNA फिंगरप्रिंट्स सायन्स एंड लॅबोरेटरी एट वेर्ना होम डिपार्टमेंटाची. ताज्या उपरांत पेमेंट ऑफ द आउटस्टँडिंग फॉर द ओके रेंट ऑफ 3 नंबर्स ऑफ द टुरिस्टीक इन्फॉर्मेशन सेंटर एट दाबोलीम आपले काउंटर्स जे 3 आशिल्ले ते आमी ट्रान्सफर केले फॉर द डेका आमच्या हाच्या खातीर GTDC नॉट GTDC ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंटान ट्रान्सफर केला. ताज्या उपरांत जो टॅक्सीचो जो इश्यू चल्ला म्हणजे तो तांकां थंयसरल्यो ज्यो येलो आनी ब्लॅक टॅक्सीज आसा तांच्या खातीर डिले जाला तितून आमी LMO टँक जो बसयलो पळय न्ही हांगासर गोवा मेडिकल कॉलेजीन ताका पोस्ट फॅक्टरी एप्रुवल. ताज्या उपरांत ओके हे आयचे सगळे कॅबिनेट डिसिजन्स आशिल्ले ओके दॅट इज द वन. सेकंड आमी सायक्लॉन जो आयलो तो अप्रॉक्सिमेटली म्हणजे सगळो एक्सपेन्सीस जर काडीत तर 146 कोटी पर्यंत आमकां एक्सपेन्सीस डिजास्टर मॅनेजमेंटाच्या कारणान आमकां सगळे डॅमेज जे जाले पळय न्ही ताजो जर कॉस्ट काडलो जाल्यार इट इज एप्रॉक्सिमेटली 146 crores. हितूर फक्त एकूच कॉस्ट जो आमी म्हणजे फिशींग बॅन जाल्या 3 दिसां खातीर ताजोय कॉस्ट जो आसा हो इन्क्लूड केल्लो आसा. हितूर सगळे म्हणजे इलेक्ट्रिसिटीचो इन्फ्रास्ट्रक्चर खूब मोठ्या प्रमाणात एड्युकेशन डिपार्टमेंटाचो खूब मोठ्या प्रमाणात शाळा आनी हे ताजो शक्य जाल्लो आसा. प्रायवेट लोकांच्यो प्रॉपर्टी डॅमेज जाल्ल्यो आसा. ताज्या भायर फॉरेस्ट डिपार्टमेंटाची डॅमेज आसा. फिशरीज डिपार्टमेंटाची डॅमेज आसा. एग्रीकल्चर क्रॉप हाजो सगळ्याचो ओवरऑल एस्टिमेट करून 146 crores वता. वी आर सेंड आमी ऑलरेडी हेजे नॅशनल डिजास्टर मॅनेजमेंटा खातीर हाजो लेटरूय तयार केला. वी आर सेंडिंग दीस फॉर द नॅशनल डिजास्टर मॅनेजमेंट हाज्या खातीर आसा.
आमचे रेव्हेन्यू मिनिस्टर तिच्या लिडरशिपीच्या सकयल त्यांनी सगळी कडेन वेगवेगळे कडेन स्वता मॉनिटर करून डिझास्टर मॅनेजमेंटाची शी इज वायस चेअरमॅन फॉर द डिझास्टर मॅनेजमेंट, बट ती स्वता सगळी कडेन लक्ष दिताला. आमचो पॉवर मिनिस्टर हो स्वता पर्सनली मॉनिटर करून सगळी कडेन पॉवर. म्हाका खंत आसा एकूच की आमी 3 दीस सगळ्या लोकांक, कारण ह्या पद्दतीचो डिझास्टर 1994च्या उपरांत पयलेच फावटी अशा पद्दतीचो सायक्लोन गोंयांत आयलो आनी म्हाका खंत जाता की लोकांक 3-3, 4-4 दीस थोड्या जाणां कडेन पॉवर आमी रिस्टोर करपाक शकले ना, कारण खूप मोठ्या प्रमाणात म्हणजे एक कॉन्स्टिट्युएन्सीन 80-90 इलेक्ट्रिकल पोल म्हणजे 11 kV आणि बाकीच्यो 33 kV सुद्दां उमटून पडिल्ले, मोडून पडिल्ले आणि ताज्या खातीर परत रिस्टोर करपाक आमकां जी लोकल मॅनपॉवर लागता ती लोकल मॅनपॉवर आमच्या कडेन नाशिल्ली. आमकां भायरसून मॅनपॉवर हाडची पडली आणि वेगवेगळे प्रॉब्लेम आशिल्ले, त्या खातीर थोडोसो उशीर जालो. थोड्या जाणांक उदकाचोय प्रॉब्लेम जालो, उदकूय बी आमी थोडे दीस रिस्टोर करपाक शकले ना, त्या बद्दल हांव खंत व्यक्त करता. म्हणजे एक बरी गजाल आसा, हांव मुद्दामून मेन्शन करतलो की गोंयांतल्या सगळ्या ग्रामपंचायती आसतले, म्युनिसिपालिटीज आसतले, अलॉंग वीथ पीपल खुबश्या लोकांनी स्वताहून रस्त्यार देऊन गव्हर्मेंटाक मदत केली, सहकार्य केलें. आमच्या फायर टीम, पुलीस टीम, सगळे डिझास्टर मॅनेजमेंटाची टीम हांच्या बरोबर म्हणजे मामलेदार, डेप्युटी कलेक्टर्स हे सगळे रस्त्यार आशिल्ले. हांवूय पर्सनली मॉनिटर करतालो, बट सगळ्या भागांनी गोंयच्या जनतेक स्वताहून मदत केली आणि स्वताहून हे सगळे क्लियर करपा खातीरय बी तेच्यांनी खूप मोठ्या प्रमाणात मदत केल्ली आसा. त्या खातीर हांव लोकांचेय बी म्हणजे खूप खूप आभार मानता, कारण तांच्यांनी ह्या पद्दतीचें सहकार्य आमकां दिलें. आनी आमी परत एकदां आमचे डिझास्टर जे आसा पळय न्हू हे वेल इक्विप्ड करपाचें थारायलां. ऑलरेडी आमी काही डिसिजन्स जे आसा, काही इक्विपमेंट परचेज आसतले किंवा हे करपा खातीर आमी डिसिजन्स घेतलेले आसा. तिसरी गजाल आमी एक म्हणजे स्पेशल टास्क फोर्स फॉर द कोविड 3rd वेव प्रिपरेशन्स हाज्या खातीर स्पेशल टास्क फोर्स हो आमी रिज्यूम केला. तेज्या अंडर माझे चेअरमॅन इज मायसेल्फ CM, वायस चेअरमॅन आमचो हेल्थ मिनिस्टर आसतलो आणि बाकीचे सगळे मेंबर्स असे ऑल टुगेदर 15 मेंबर ह्या स्पेशल टास्क फोर्स कमिटीन आसतले. हितून प्रायवेट डॉक्टर्सूय आसात आणि गव्हर्मेंट डॉक्टरूय आसा. ती कमिटीचे लिस्ट जे आसा हे हांव पब्लीश करता. आणि ताज्या भायर देर वील बी द वन स्पेशल एक्सपर्ट कमिटी, म्हणजे वेळच्या वेळी म्हणजे आता 2nd वेव आसा किंवा 3rd वेव येतली जाल्यार डॉक्टरांची कमिटी जी प्रत्येक फावटी रिव्ह्यू घेतली आणि जेणे करून कितें चेंजीस करपाक जाय, प्रोटोकॉल कितें चेंजीस करपाक जाय, ताज्या खातीर आमचो डीन डॉक्टर बांदेकर हेज्या सकयल एक एक्सपर्ट कमिटी डॉक्टरांची बी आमी काडला, जी वेळच्या वेळी रिव्ह्यू घेत वयतली आमकां कितें चेंजीस करपाक जाय. त्याय कमिटीन काही आमचे प्रायवेट डॉक्टर्सूय आसा. अशा पद्दतीची दुसरी कमिटी जी आसा पळय ती आमी तुका ऑलरेडी पब्लीश करता दोनूय कमिटी. आमी दोनूय कमिटीनी पिडियाट्रिक्सांक इनवॉल्व केल्ले आसा. स्पेशल टास्क फोर्स कमिटीनूय बी म्हणजे पिडियाट्रिक डॉक्टर्स जे भुरग्यांचे दोतोर जे आसा ते गोंयांतले नामवंत बालरोग तज्ञ आसात आणि गोवा मेडिकल कॉलेजीतले पिडियाट्रिशियनांक आमी इनवॉल्व केला. कन्सिडरींग ज्या पद्दतीचे न्यूज येता की 3rd वेव ही भुरग्यांक अफेक्ट जावपाक शकता, ताच्या खातीर गोंयांतलो इन्फ्रास्ट्रक्चर कशा पद्दतीन आमी म्हणजे इंटेन्सिव्ह केअर युनिट फॉर द पिडियाट्रिक्स हाज्या खातीरय म्हणजे प्रायवेट हितूंतले आमचो अपग्रेड करपा खातीर हे सगळे इनिशिएटीव जे आसा ते आमी ऑलरेडी सुरू घेतल्या. आणि टास्क फोर्साची पहिली मिटींग जी आसा ही आज सांजची 4 वरांचेर टास्क फोर्साची पहिली मिटींगूय जातली. ओके. नेक्स्ट थिंग, स्टेट कर्फ्यू खरो म्हणजे हेज्या दीस सोंपतालो सोमार दीस, तो आमी डायरेक्टली 31 मे पर्यंत एक्सटेंड केला. फुडले आसा तशें 31 तारखेपर्यंत आसा त्याच पद्दतीन स्टेट कर्फ्यू जो आसा तो चालू उरतलो. सर वॅक्सिनेशन जे आसा पळय 18 years ओल्ड लोक मारगांव सावन पणजे येता वॅक्सिनेशन घेवपाक, तांकां स्लॉटा प्रमाणे ते हेचे कितें कंट्रोल जो आसा इट इज विथ द गव्हर्मेंट ऑफ इंडिया. आमकां खबर आसा एक्सेस वॅक्सिनेशन आमी मागत आसा. आमकां कडल्यान जेन्ना एक्सेस वॅक्सिनेशन मेळटलें तेन्ना वॉक इन वॅक्सिनेशन दिवपाचो सरकारचो प्रयत्न आसा. बट आत्ताच्या घडीक जो ॲप कंट्रोल आसा पळय न्ही इट इज विथ द गव्हर्मेंट ऑफ इंडिया. ताच्या खातीर तूं जें म्हणटा तें मडगांवच्यान पणजे, पणजेचो पेडणे हे सगळें जायत आसा. आमी म्हणजे तेजेर आतां आमकां थोडे दीस आमकां मॅक्झिमम वॅक्सिनेशन गोंयांत मेळासर आमकां तेजी वाट. इट वोंट बी टू लेट आफ्टरवर्ड्स दिसना तुमकां? चल्ला. आमी ग्लोबल टेंडरूय ऑलरेडी ग्लोबल टेंडर आमी फ्लोट करता
जेणे करून आमकां वॅक्सिनेशन मॅक्झिमम गोंया खातीर घेवन वॉक इन वॅक्सिनेशन दिवपाचो सरकारचो प्रयत्न आसा. गोव्या भायरचे लोक बऱ्यापैकी येऊन येता तुझे म्हणणे बरोबर आसा. हांवेनूय बी आमच्या डॉक्टर्स टिमीक विचारलेले, आमचो वॅक्सिनेशन इन्चार्ज डॉक्टर बोरकर आसा, कारण तेजेर आमी डायरेक्टली बॅन करूं शकना किंवा तांकां बंद करूं शकना. तुम्ही पे करून घेता वॅक्सिनेशन आमी वॅक्सिनेशन फॉर द 18 to 45 हे पेड करून घेता, बट तेजो ॲप कंट्रोल इट इज विथ देम. किती उपाय काढपाक जाता तेजे? आम्ही गव्हर्नमेंट ऑफ इंडिया कडे हो इश्यू फ्लॅग केला. ओके, लेट अस सी, सगळ्या स्टेटीनी असो विषय आसा. इट इज नॉट ओनली इन गोवा. प्रॉब्लेम काय ना म्हणून कोणी घेतले म्हणून तुका तेच सांगलें न्ही रे, आतां रुटीनली जे सांगतले पयलीं शेवटी आमी हाडूंक शकना. डॉक्टर प्रॉब्लेम काय ना म्हणटा, आमकां आमच्या लोकांक दिवपाक जाय. वी आर कन्सर्न अबाउट इट. म्हणून तुका सांगलें आमकां आमच्या लोकांक दिवपाक जाय, हाची चिंता आमकां आसा. ताज्या खातीर मॅक्झिमम वॅक्सिनेशन आमी आनीकूय खूब मोठ्या प्रमाणात घेतलें न्ही रे, जाल्यार ताज्या खातीर आमी गव्हर्नमेंट ऑफ इंडिया कडेन रेज केला. दीस इज द क्वेरी आमच्या लोकांक मेळपा खातीर. ऑर्डर वाडयतले तुमी गोव्यातल्या लोकांक हिशोब करून 5 लाख मागवणार होतो तुम्ही ना. Same, after looking at the overall situation and the other things that you all have put in place and all, how do you look at It is an upgraded ICU for the specially for the pediatrics. Although आम्ही already in the super specialty hospitals an additional 60 bedded आम्ही pediatric ICU जो आसा पळय वो super specialties आम्ही establish करता. त्या खातीर आम्ही infrastructure already ready करपाक येतले. So you all are well prepared, madam. Yes, we have already started. Even though आमच्या हांगासले pediatrician कोण आसा ते आम्ही लिस्ट आउट करता, जे रिटायर्ड जावन पिडियाट्रिशियन गेला तांचे लिस्ट आम्ही प्रिपेअर करपाक सुरू केला. दे कॅन वर्क विथ अलॉंग विथ द गोवा मेडिकल कॉलेज. Any demand on the doctors who said we needed more manpower, what is the doctors guard and मॅनपॉवरची शॉर्टेज जी आसा पळय ही गोंयांत आसाच आसा. म्हणजे ज्या पद्दतीन आमकां नर्सीस जाय, पॅरामेडिकल फोर्स जाय, डॉक्टर्स जाय, आमी हेतूय सांगता की अगेन एंड अगेन वी आर एडवर्टायझिंग फॉर दॅट पर्पज. न्यू आता थर्ड वेव म्हणटा ती भुरग्यां खातीर म्हणटा न्हू. सो थोडे डॉक्टर्स कितें म्हणटात की 18 to 44 आसा न्हू, सो 18चे चडशे लग्न जाल्ले आसा ना तेंचे भुरगे आसा ना, सो इट इज 25 to 44 केल्ले जाल्यार चड बरें आसता आशिल्लें म्हणटा. सो तू जे कितें म्हणटा पळय न्ही रे, हे हांव आनी तूं करूं शकना. हांव परत सांगता तुका, आनी स्टेट म्हणून हांवूय डिसिजन घेवंक शकना. दिस डिसिजन टेकन बाय द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया बाय देअर ICMR डिसिजन घेता. 31st पर्यंत कर्फ्यू वाडयता पळय न्हू, एक हायकोर्टान तुमचें पेटिशन एक एप्लिकेशन गेल्लें कोविड नेगेटिव्ह करची न्हू आनी सरदेसाय जो आहा पळय रे, ताका सध्या कांय काम ना, तो सध्या बेकार आसा. हांव तुका एक सांगता, ताका कसो आहा ताजो अजून राग जो आहा पळय न्ही कदाचित म्हणजे खरें गोंयकारपण कितें आसा तें हांवें दाखयलां ताका. ओके, आमी जी डिमांड केली खूब गोश्टीचो, हांव राज्य चलयता, हांव सरकार चलयता, म्हाका सगळ्या गोश्टीचो सारसर विचार करचे पडटा. आमी पयल्यान पयलीं जे लोकांक डिसिजन घेतलें एक 2-3 गजाली आमी जर सगळ्यांक बंद केल्ले, हांगासर येवपी सगळे ग्रॉसरी आयटम्स, पयले ग्रॉसरी आयटम सोडून दी, मेडिसीन बंद जातले, ऑक्सिजन बंद जातलो आसलो, टँकर्स आमकां भायल्यान येता त्योच बंद जातल्यो आसल्यो मरे. हे पळय हे कळना काय म्हणटा. द सेकंड थिंग, ग्रॉसरी आयटम येवपाचो सगळे बंद जातले, तांदूळ बंद जातले, दाळ बंद जातली, भाजी बंद जातली, चिकन सगळे बंद जातले. म्हणपाक खूप सोंपें आसता, डिमांड करपाक खूप सोंपें आहा, हें बंद कर तें बंद कर. ठीक आसा, आमी पयलीं म्हणटा गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची गायडलायन कितें, आमी देशा पासून वेगळे ना. अरे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची गायडलायन कितें म्हणटा, आमी तीच डिमांड करीत आसा. द सेकंड ठीक आसा, आमी तेंय म्हटलें आमकां पयल्यान पयलीं म्हणना फुडें मागीर ग्रॉसरी आयटम, ऑक्सिजन पयल्यान पयलीं मेडिसिन्स एलाव केली, ऑक्सिजन एलाव केलें, ग्रॉसरी आयटम एलाव केले. मागीर आमी म्हटलें की मागीर गोंयकारपणाचें जें सांगताले रे, गोंयकारांक एलाव कर म्हणून सांगलें हायकोर्टाक. मागीर तशें तेंच्यांनी सांगलें हाव वी कॅन डिस्क्रिमिनेट, गोंयकार आनी भायले डिस्क्रिमिनेट कशें करतले. आयजूय तुका सांगता म्हाका कंटिन्युअसली फोन येता, म्हाका टेस्टींग रिपोर्ट मेळना, हांव दिल्ली अडकला, हांव हैदराबाद अडकला, हांगा अडकला, म्हाका टेस्टींग रिपोर्ट मेळना, लॅबाचे रिपोर्ट हे आहा. आमकां सांगपाक खूब सोंपें ना रे. हे करूं नाका तें करूं नाका, राज्य चलयता ताका कळटा. डेली 5,000 वर्कर जे फार्मा इंडस्ट्रीन डेली बेजीसचेर काम करतात ते डेली अपडाऊन करता, फार्मा इंडस्ट्रीज बंद पडटली. येता वता काम करता ताका डेली खंयची मेळटली, म्हाका 72 अवर्सांक डेली लॅबान ते बाबडे खंयचे वयतले, कोण हाडटलो. म्हाका कांयच म्हणणें ना म्हाजें, पण शेवटी जर राज्य चलतलें, सगळें जर सुरळीतरित्या चलतलें, अरे लोकांच्या जीवन मरणाचोय प्रश्न आसा, लोकांक शेवटी कामूय करपाक जाय, हाची गरज आसा. आमी हाजोय विचार करपाक जाय. कशें आसा तुका सांगता, टिका करप खूब सोंपें आसता. त्या खातीर निदान कशें आसा मरे, भायर आसतना एक आनी भितर आसतना एक अशी 2 पानां तरी आमी करिना. जाल्यार ह्या राज्याच्या हिताच्यो गजाली ज्यो आसा पळय न्ही त्यो हांव करीत आसा, आनी अलॉंग वीथ माय ऑल मिनिस्टर्स.
सर नवे आमच्याकडे 101 केसीस आयडेंटिफाय जाल्ले. मुख्यमंत्री ऑलरेडी म्हाका पळय आमकां सगळ्यांक डायरेक्शन दिल्लें आसा म्हणून आयज जेन्ना मुख्यमंत्रीचे डायरेक्शन प्रमाणे HOD कडल्यान इनपूट घेवन आयज मुख्यमंत्री ते चेअर करतले मेन स्टेअरिंग कमिटी जी आहा जे ओवरऑल मॉनिटर करतली सगळ्या दृश्टिकोनान कोविडाचे संबंधीत ब्लॅक फंगसाचो वेगळो तरेचो प्रोटोकॉल आनी मुख्यमंत्री पयर आतांच हांव मुख्यमंत्री जे मार्गदर्शन सकयल आमी आमच्या SSP एक 20-25 बेडाचे एक सेपरेटली आमी वॉर्ड मुख्यमंत्रीन सांगलेले आसा ते करपाक फॉर ब्लॅक फंगस पेशंट्स in Delhi and other states they are bifurcating the COVID patients that are having black fungus and separately they are treating them so they don't mix up and it doesn't spread. त्याचो प्रोटोकॉल वेगळो आसतलो. आयज तो प्रोटोकॉल जो हा तो आयज चीफ मिनिस्टरचे चेअरमनशीप सगळे डॉक्टर्सांक घेवन ते आमी डिस्कस केले वयतले आनी सद्याचे परिस्थितीन डेथ जो जाला तो फक्त एकूच डेथ जाला ब्लॅक फंगसाचो गोंयांत. Same, just want to bring one to your notice. Are you aware something? जे हा पळय ते मॉनिटर करीत आसा विशय तो आय थिंक ते पळयतले. Sir, government has given the permission for the shooting. That's one. गव्हर्मेंटान परमिशन दिवंक So ना. a lot of shooting is going on in the गव्हर्मेंटान परमिशन बंद केलें. 2013 केस एक जाल्ली तरुण तेजपालाचेर पळय न्हू तेजा वर्डीक केला आनी ताका निर्दोश तेंच्यांनी सोडला. तेजे स्टेट कितें फुड्यान स्टेप त्या पद्दतीचो वर्डिक्ट आयला त्या पद्दतीन एका महिलेचेर अन्याय जाल्लो आसा. ज्या केसीचे बाबतीत हो अन्याय जो आसा गोंय राज्यात सहन केलो वयचो ना. आतां वी आर फायलिंग अगेन्स्ट इन द हायकोर्ट. आमी त्या केसीच्या अगेन्स्ट हायकोर्टान वता आमी अपील फायल करतले तेज्या अगेन्स्ट एखाद्या महिलेचेर अशा पद्दतीचो म्हणजे हांव ऑलरेडी विथ जो आमचो एडवोकेट केस पळयता इन्व्हेस्टिगेटींग ऑफिसर्स ह्या सगळ्यां कडेन हांव उलयलो आनी गोईंग थ्रू डॅट वी आर अपिलींग डॅट इन टू द हायकोर्ट रोखडेच म्हणजे जाता तितके बेगीन आमी केसी अपील करतले आनी ह्या तुतल्यान जर निर्दोश कोण बळी जाला जाल्यार सुटपाक दिवपाना. कारण हांवें पर्सनल लेवलाचेर आय हॅड कन्फर्म म्हणजे ज्या पद्दतीचे सगळे एविडन्स डॉक्युमेंट्स आशिल्ले त्या पद्दतीन निर्दोश सुटूच शकना. त्या खातीर गव्हर्मेंट इज फायलिंग दिस केस in the High Court. We are appealing into the High Court within short span of time. We are appealing it in the High Court. It is a very sad. अशा पद्धतीचो एखाद्या महिलेचेर अन्याय गोंय राज्यान सहन केलो घेतलो वयचो ना. Can we say as far? Yes. वादळामुळे 146 कोटीचं नुकसान झालंय. केंद्राने गुजरातला 1000 कोटी दिले. गोव्यासाठी काय केंद्राकडनं मिळणार? आम्ही ऑलरेडी सांगला की गोंयाकूय बी ज्या पद्धतीन निधीची हेल्प मेळटली. Health Minister, I just wanted one confirmation. Was there? No, there was one death in government which is reported in the state of Goa due to black fungus and COVID, both together. Both together. Generally, COVID patient, like if you see recently, article has also come up of white fungus. Right. So we are also trying to understand, and Honorable Chief Minister is monitoring the whole situation. That's why this task force has been created by the Chief Minister. Under that, there will be a committee of experts, but monitored by the Chief Minister. 100 डॉक्टर तुम्ही घेवपाचे आशिल्ले Already get it? I would like to, as part of disaster management, I would like to thank the fire brigade, the police personnel because they are the first responders, and all the panchayat, the municipality, and all the people actually who came out to help during this the cyclone. It was a very difficult situation actually for every constituency, every taluka. There was a lot of damage. But I think the fire brigade, being the first responder, did quite a good job, and also the Department of Electricity. They worked till about 3 a.m. and even 4 a.m. in the morning, restoring the lights and power for Goa. And since there were a team of like 4 or 6 people working in different places, the minister asked for more people to come from the neighboring state to help out with this situation. So on that regard, I would like to say thank you to all the departments. So a lot of Khadan and also मामलेदार सर हे जे हा पहिले रे they are verified. so you will take action on this. Thank you. Sir, you will take action on the